हे बघ, असे शिस्त आहे पोरांना. एकाचं झाल्याशिवाय दुसरं खाणार नाही. अगोदर तो खाणार, मग ब्राउनी खाणार. असे लाईनला बसतात का नाही खायला. एवढे हुशार पोर आहेत. भांडणं नाही, काही नाही, काही नाही, एकदम रिलॅक्स. खा खा. एक शंभू खात होता, व्हिडिओ निघाला नाही. ब्राउनीचा खा. ब्राउनी, अरे तो आला. बाबड्या थांब, तिला खाऊ दे. तू थांबतोच की असे ब्राउनीसाठी. तो थांबतो. बघ आता तिचं झालं की खाणार. लोक प्राण्यांना एकदम तुच्छ समजतात. त्यांचे इतके ना तेवढे गुणी डिसिप्लिनमध्ये आहे ना खूप राहतात प्राणी. ते फक्त समजणारच. आमच्यासोबत जेवण असतं त्यांचं. आता ब्राउनीचं झालं की बबड्या जाणार खायला. लोक उगाचच म्हणजे प्राण्यांना दोषी देतात, दोषी ठरवतात. कोण म्हणतं कुत्रं चावलं, कोण म्हणतं असं तसं. पण त्यांना खोडी केली तरच ती चावणार ना. सरळ साधी गोष्ट आहे. आपल्याला कोणी खोडी केली तर आपण त्याच्यावर प्रतिकार करतोच की. त्यांना बी स्वतःचं सेल्फ रिस्पेक्ट आहेच ना. मारू नाही, त्यांच्यावर अन्याय करू नाही. ते कशाला चावतील. रस्त्याने येता जाता पण मारेल का? काहीच कारण नसताना चालता चालता दगड मारणार. कोणताच प्राणी ना स्वतःहून चावत नाही. कधीच स्वतःहून चावत नाही. तर तुम्ही काय खोडी केली ना तरच चावतो. चावण्याचा विषयच नाही आहेत. तेवढे गुन्हे असतात ना त्यांना त्यांचे कळतं कसं राहायचं. प्रत्येक प्राणी, कुत्रा असो, कुठलाही प्राणी असो, फक्त मांजर कुत्रा बोलत नाही, कुठलाही असो. बघा उठ, ब्राउनी झालं. जा खायला, पळ उठ. पाणी ते पे, उठ. गेला. असे शिस्त आहे. काही लोकांना वाटेल की एकच बाऊल आहे पाणी प्यायला, एकच खायला, नाही का, मग ते खाणारच की. आमचा सांगण्याचा उद्देश एवढा आहे की ते भांडण करत नाही. भांडण करत नाही. बाबा मी खायचे अगोदर, मला खायचं आहे, असं भांडण करत नाही. अशी शिस्त आहे. प्राण्यांना जपा. प्राण्यांना आहे ना विनाकारण त्रास देऊ नका. आमची एवढीच विनंती आहे.